गाथा नंबर 34 अमृतचंद्र आचार्य कृतीला शीर्षक पाहतो तो आपण का की एवं अयम अनादि मोह संतान निरूपित आत्म शरीर एकत्वम संस्कारतया अत्यंतम अप्रतिबुद्धा अपि प्रसभ उज्जृंबित तत्वज्ञान ज्योति नेत्र विकारी इव प्रकट उद्घाटित पटलः तस्ति प्रतिबुद्धा साक्षात् द्रष्टारं स्वं स्वयमेव हि विज्ञाय श्रद्धाय च तं च एव अनुचरिति कामः स्वात्मा रामस्य अस्य अन्यद्रव्याणां प्रत्याख्यानं किं स्यात् इति पृच्छन् इत्थं वाच्यः. फार महत्वाचा आहे. शिष्य फार महत्वाचा आहे. जनमानसात उठणाऱ्या शंकेचं सुंदर शंका मांडली आणि उत्तर दिलं याला है ना. त्याचं उत्तर देताना देतात सौदे भावे जम्मा पच्छखाई परिस्थिनादून तम्मा पच्छखानं तरी काय सांगतात. एवं पहिले जे शीर्षक दिले ना एवं या प्रकाराने अयम हा जो जीव आहे तो कसा अनादि मोह संतान निरूपित आत्म शरीर एकत्व. आत्मा आणि शरीर त्याचा एकपण एक दिवसाचा आहे का संस्कार. अनादिकालपासून आदि म्हणजे आरंभ प्रारंभ सुरुवात. तो ज्याला सुरुवात नाही म्हणजे असाच आहे अनादिकालपासून. म्हणजे आत्मा आणि शरीर त्याचे एकत्व केलं. शरीराला जीव मानणार बाहेरच्या पदार्थांनाच आपलं चैतन्य स्वरूप मानणार आणि असा संस्कार कसा आहे असा विचार सारखा करतो. अशा विचाराचा सतत संस्कार म्हणजे अशा प्रकारचे विचार वारंवार केलेले आहेत. सारखे करतो पुन्हा पुन्हा करतो. एक दिवस दोन दिवसाचे नाही अनादिकालापासून सुंदर सांगितलं की अनादिकालपासून असणारा हा विकृत भाव आहे आणि असा अप्रतिबुद्ध असणारा अज्ञानी असणारा मिथ्याज्ञानी असणारा चुकीच्या मार्गावर जात असणार. मग अशा जीवाला काय केलं माहिती दिली. मला काय म्हटलं अनादि मिथ्या दृष्टी जीवाला माहिती दिली. त्याला माहिती दिली आहे आणि त्याला काय केलं माहिती देऊन प्रसव उज्जृंभित तत्वज्ञान ज्योती त्याला माहिती दिली. युक्तीने त्याने शोधली आणि तशीच त्याने प्रतीती केली. ज्ञान ज्योती प्रगट झाली म्हणजे शुद्ध आत्मानुभव प्रगट केला. म्हणजे हा प्रसार कोणासाठी. तेव्हा पुष्कळजण जे म्हणतात की फक्त मुलींसाठी आहे व्रतींसाठी आहे ते असं कुठे दिली. कोणाला दिली म्हणतात माहिती. पहिल्या गाथेपासून 33व्या गाथेपर्यंतची माहिती दिली. कोणाला दिली अनादि मोह संतान रूप असणाऱ्या जीवाला विकारी भाव करणाऱ्या जीवाला सांगितलं. सम्यक दर्शन झाल्यानंतर वृत्ती झाल्यानंतर असं कुठे लिहिलंय लिहिलं नाही का. कारण तो काय म्हणतो प्रत्याख्यानम किम स्यात् अन्य द्रव्याणाम प्रत्याख्यानम किम जर पुढे म्हणजे ज्याला प्रतीती झाली सम्यक दर्शन झालं तो पुढे नंतर विचारतो कशासाठी है ना. चारित्र्य पालन करण्यासाठी परद्रव्याचा त्याग करण्यासाठी तुम्ही तर कुठेच त्याग सांगितला नाही. तो कसं करावा ती करायचा की नाही असं तो पुढे विचारतोय. म्हणजे त्याने त्याग केला आहे आणि नंतर मग सांगितलंय असा अर्थ निघत नाही ना. शिक्षक महत्वाचं आहे हे दाखवत आहे ठीक आहे की असं जर मांडणी केली तर आधी काय म्हणायला पाहिजे. मग इथं असं नाही म्हणायला पाहिजे. बाकी कसं पाहिजे एवं अयम है ना.
संपूर्ण परद्रव्यांचा प्रत्याख्यान करून आलेल्या जीवाला, प्रतिबुद्ध जीवाला समयसार सांगितला असं म्हणायला पाहिजे होतं वाटतं. पण तसं म्हणत नाही. कसं म्हणतात? अनादि मोह संतान निरूपित, अनादि मोह संतानाची ज्याने सतत प्रतीती केली आहे तसे आत्मा आणि शरीर एक आहे, परद्रव्य आणि शरीर एक आहे, ज्याने अशी प्रतीती केली आहे. चमडी जाय पर गमडी न जाय, आत्मा जाय पर पैसा न जाय. चमडी जाय म्हणजे काय? आत्मा जाय. आत्मा गेला तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, पण एक पैसा देणार चालते की नाही व्यवहारात? मी मेलो तरी चालेल, पण एक इंचवर तुला जागा देणार नाही. कवडी इतकी सुद्धा तुला एक वस्तू देणार नाही. अणु रेणू एवढी तुला वस्तू देणार काय? आत्मा तो जातच नाही. काय म्हणल्यानं काही बिघडत नाही. आत्माही जात नाही, कवडी जात नाही. पर्यायातनं गेला की लोप पावला, संसार सुरूच झाला की त्या पर्यायातनं लोप झाला, पर्यायाचा लोप झाला की त्या दृष्टीने त्यांना आत्मघातच झाला की आत्म्याला ओळखल्याने आत्मघात झाला. आत्म्याची ओळख नाही, परवस्तूची ओळख आहे. हे रस पाहिजे, हा गंध पाहिजे, हे शरीर माझं आहे. देहबुद्धी म्हणजे देहाबद्दलचा विचार आहे. देहाचाच विचार आहे. भोगी म्हणतो भोगायचंय, त्यागी म्हणतो त्याग करायचंय. दोघांचाही देहाचा विचार. एक म्हणतो शरीर पुष्ट करायचंय, दुसरा म्हणतो शरीर पुरुष करायचं. आणि तीर्थंकरांनी आपलं शरीर पुरुषच केलं पहिले त्यांच्यावर. तुम्ही कृषक केला का विचार? चंद्रप्रभूची मूर्ती कृष आहे की पुष्ट आहे? कशी आहे? पुष्ट आहे. शांतीनाथ तीर्थंकरांची मूर्ती पुष्ट आहे की बलिष्ठ आहे की नाही? शब्दाने का कृष केली आहे? मग त्यांनी केलं नाही, मग तुम्हाला शरीर वळवायला कोणी सांगितलं? अज्ञानी जीव म्हणतो शरीर पुष्ट करायचंय, किंवा अज्ञानी जीव म्हणतो शरीर पुष्ट करायचं. तो असे म्हणतो की मी शरीर कृष केले तर कशा कृष होतील. आधुनिक शास्त्रज्ञही तसेच म्हणतात. काय म्हणतात? आम्ही जर इथली एखादी ब्रोका झिरिया किंवा लोभ वगैरे कट केला तर कामविकारासाठी विशिष्ट सेंटर नष्ट केलं म्हणजे कामविकार नष्ट होतो ब्रेन मध्ये. विशिष्ट आम्ही इंजेक्शन घेऊन की त्याला हसायला इंजेक्शन साठी गोळ्या औषध आहे, ट्रँक्विलायझर्स आहे. असं आम्ही विशिष्ट गोळी देऊ की त्यामुळे त्याला कंपाऊंडची गोळी दिली शांत एखादी विशिष्ट इंजेक्शन दिली त्याला अनुभूती करायला आहे का तुमच्या दुकानात? आमच्याकडे दिलं असतं तर मग आदिनाथांनी मरीचीला दिली असती इंजेक्शन आणि गोळी किंवा एक पिंची. इतर लोकांकडे तशी मान्यता काय की असं डोक्यावर हात ठेवला इथे तुम्ही अनुभूती होईल म्हणून विवेकानंद म्हणतात. त्यांचे परमहंस काय गुरु होते रामकृष्ण परमहंस. तर रामकृष्ण परमहंस ते काय म्हणतात? जा म्हणाले तुला देवाचं दर्शन होईल. आणि जाता जाता दरवाजातून जाता त्यांनी त्याच्या उजव्या पायावर का अंगठ्यावर कुठेतरी बाहेर दिला आणि म्हणाले आत गेलो. आणि आत गेलो तर ती कालिका देवी जी आहे कालिका तर ती रौद्ररूपासून सुद्धा मला काही दिसणार नाही. देवाचं दर्शन आणि काय मागायचं ते माग म्हटलं तर मी काही मागू शकलो नाही वगैरे असं वर्णन केलं. म्हणजे मला फक्त दृष्टांत जो सांगायचा
की रामकृष्णाने त्याच्या पायावर दाब दिला आणि म्हणून त्याच्यात अनुभूती शिरली, हे म्हणणं चूक. इथे कोणी म्हणते की गुरुने आमच्या सांगता येते मस्तकावर हात ठेवा दीक्षा देताना, म्हणजे त्याला स्फुरण पावती, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. असं होत नाही. जर झालं असतं तर काही नाही, बळजबरीने हात उचलायचा जरा यांचा आदिनाथांचा, किंवा भरताचा हात लावायचा, डोक्यावर हात ठेवायचा त्याच्या मरिजीच्या, म्हणजे लगेचच सम्यक दर्शन झालं असतं. बरं झालं असतं नाही, सगळ्यांच्या आपल्या डोक्यावर हात ठेवायचा. सगळे जवळजवळ बसले असते. ते म्हणतात ना पिंची लावा डोक्याला, प्रेक्षक देखील जवळजवळ आले असते, एवढे लांब बसतात ते. देखणं सोडली असते आणि देखण्याला हे संप्रदर्शन झालं असतं. असं नाही ना. ग्रंथ हातात घेतला तरी काय होत नाही, मूर्ती हातात घेतली तर काय होत नाही, मूर्तीची डोकं लावून बसलो तरी काय होत नाही, गुरूंच्या जवळ आम्ही चरणाजवळ जाऊन बसलो तरी काही होत नाही, चरणाची रज म्हणजे डोक्याला लावली तरी होत नाही, हात लावला तरी होत नाही, पाय लावला तरी. का? अरे आमच्या चित्तात जर आम्ही विचार करणार तर आमच्या विचारावर योग्य की अयोग्यतेचा विचार होईल, त्यावर अवलंबून. म्हणून याला कुठलंही इंजेक्शन उपयोगी नाही. आचार्य एवढं म्हणतात की आम्ही संकेत करतो आणि संकेताची माहिती जर तू यथायोग्य रीतीने घेतलीस आणि तशी जर प्रतीती केलीस तर काय म्हणतात, जर बरोबर नयविभाजन जाणलंस, अभिप्राय बरोबर जाणलेस आणि तशी प्रतीती यथायोग्य केली तर तुला अनुभूती होणार नाही असं होऊ शकत. म्हणजे नियमाने अनुभव. जर यथोचित अभिप्राय ग्रहण करीत गेला तर अनुभव सहज आहे. आणि मग असा जो होता की अनादी कालापासून मोहाने लडबडलेला, विकाराने रत होता, विकाराने परिपूर्ण होता, म्हणून शब्द दिलाय संस्कार तया अत्यंत प्रतिबुद्ध. मग याच्यातून सिद्धी काय होते की कितीही विकारी येऊ द्या, अत्यंत अबुद्ध असणारा, अज्ञानी असणारा जीव, विकृत असणारा जीव येऊ द्या, पण तो जर तत्वज्ञान समजण्याच्या जवळ आला तर ती विकाराची तीव्रता राहिली. म्हणून म्हणतो की आपण जेव्हा संज्ञी पंचेंद्रिय झालो, विशिष्ट क्षेत्र प्रगट झाला, विशुद्धी प्रगट झालीच. बरे कोणी अजून जरा भोगाकडे जात असेल, पण भोगाकडे जात असेल तर सरळ त्या उदाहरण आहे सिंहाचं की त्याने हरणाला सरळ मारले होते, त्याच्या ओठाला रक्त लागले होते, त्याच्या पोटातही रक्त गेले होते, म्हणजे अभक्ष खाल्लेले होते. चित्तात एकच विचार आला की हे जसं हरणाचं पिल्लूनी मारलंय तसं माझंही एक पिल्लू आहे, मग यात खरा आनंद तो काय, असा विचार अंतरंगात यायला. खरं जीवन काय, खातो तर आहे पण खरं जीवन काय. आणि त्यावेळेलाच चार मुनी आले आहेत आणि त्याला संबोधन करतात, अरे जीवा दादा हो, म्हणजे मांस भक्षण केलेल्या प्राण्याला तो उपदेश दिला. म्हणजे समजा इथे कोणी अभक्ष खाऊन आला असेल, कशात खाऊन आला असेल, पण जेव्हा तो ऐकण्याच्या विचारात आला आहे तेव्हा त्याचा विचार अशुभ नाही. त्यावेळेला तो अशुभ काय करणार, तेव्हा त्याचे विचार शुभ आहेत. तीव्र कशा अवस्था नाही, म्हणला अशुभात तीव्रता आहे, शुभात मंद. असा विकृत संस्कार जरी आलेला आहे आणि त्याला जर यथोचित संकेत मिळाला, यथोचित संकेत दिला गेला आणि यथोचित संकेत त्याने जर घेतला की माझा मी हा
स्वभाव स्वरूप आत्मा तर परमात्मा. पर्यायाचे विकार आहेत, बाह्यता ही सगळी आजूबाजूची कर्म नो कर्माची अवस्था, भावकर्मांची ही जी अवस्था. परंतु या ठिकाणी माझ्या दर्जात अनादि अनंत असं शाश्वत शुद्ध स्वरूप. इकडे या डॉक्टर जरा, पुढे या, पुढे या, पुढे या, इकडे या, जागा आहे, पुढे या. देवमयम अनादि मोहसंतान निरुपत आत्मशरीर एकत्वम संस्कारतया अत्यंतम अप्रतिबुद्धः. प्रसव उज्जृंभित तत्वज्ञान ज्योति नेत्र विकारी इव प्रकट उद्घाटित पटलः तसिती प्रतिबुद्धः. असा जो आहे तो अनादि मोहसंतानाने सहित असणारा, आत्मा आणि शरीराला एक मानणारा, विकृत भाव असणारा है ना, त्याचे संस्कार असणारा, त्या संस्काराच्या द्वारे अत्यंत अप्रतिबुद्ध असणार अज्ञानी जीव. अप्रतिबुद्ध म्हणजे अज्ञानी, प्रतिबुद्ध म्हणजे ज्ञानी, अप्रतिबुद्ध म्हणजे मिथ्यादृष्टी, म्हणजे विकारी भावाने सहित असणारा जीवन. ठीक आहे. म्हणजे समयसार केवळ मुनींनी वाचावा हात निघत नाही, समयसार केवळ त्यागीने वाचावा हात निघत नाही. कारण इथं दिलाय सगळं. आत्मा आणि शरीराला एक मानणारा, एकत्व करणाऱ्या जीवाला बोध दिला, 1 ते 33 लाखापर्यंत हप्तापर्यंत त्यांनी त्याला बोध दिला. आणि काय झालं, प्रसव उज्जृंभित तत्वज्ञान ज्योती, जोरदारपणे त्याला काय, त्याने तो उपदेश ऐकून युक्तीने शोधून प्रत्यक्ष अनुभव केला. म्हणून त्याची काय झाली, तत्वज्ञान ज्योती प्रगट झाली, म्हणजे विवेक ज्योती प्रगट झाली, वेद विज्ञान ज्योती प्रगट झाली. ध्रुव स्वरूपाचं प्रत्यक्ष अनुभव केलं. आणि कसं केलं पहा, नेत्र विकारी व नेत्र विकारी व, पण ते काय झालं, प्रकट उद्घाटित पटला प्रसिद्धी प्रतिबुद्ध. विकारी अवस्था होती, पण विकार जेव्हा त्या नेत्राचा निघून गेला आणि पडदा सुटला गेला आणि प्रत्यक्ष त्याचं डोळे उघडले गेले, दृष्टी आली, त्याप्रमाणे येथे अज्ञान पटल जे होतं ते अज्ञान पटल नाहीच झाले. अनादी कालापासून असलेलं अज्ञान जे आहे ते नाही झालं. काय कसं नाही झालं, तशी ती झटपट जसं त्याने वस्तुस्वरूप जाणलं आणि तशी प्रतीती केली, त्या समयात झटकन ते मिथ्या ज्ञान गेलं. एक समयात आहे सगळ्यात. तो काय झाला, प्रतिबुद्ध झाला, म्हणजे सम्यक ज्ञानी झाला. आणि असा सम्यक ज्ञानी जीव काय करतात, साक्षात द्रष्टा असणारा, स्वयमेव ही विज्ञान, स्वतःला स्वतःच जाणून. पहा, ज्ञानाकडून ठेवलाय शब्द, विज्ञानी शब्द पडला, विज्ञाय. आणि मग तशी श्रद्धा झाली आणि तसंच प्रतीती झाली, म्हणून अनुभूती स्वरूपाचं चरित्र झालं. पण हे झाल्यानंतर काय, बाहेर आणखी चरित्र वाढवण्याचे भाव असणार. म्हणून कसा, तंच एव अनुचरित काम है ना, त्याप्रमाणे आचरणाची इच्छा करणारा, अजून आचरण नाही बाहेर, आणि तो स्वात्मारामस्य अस्य, आपल्या आत्मारामाचं अन्य द्रव्याणां प्रत्याख्यानं किं स्यात् इति पृच्छन् इत्थं वाच्यम्. मग मी त्याग कसा करावा की न करावा, किंवा त्याग कसा होईल हे विचारणार. म्हणजे याच्यावर सिद्धी काय झाली, की जो सम्यक दृष्टी झाला, आत्मानुभूतीवाला झाला, ज्याने स्वतः चिंतन केलं, प्रतीती केली, तो जीव कसा आहे, अजून कोणताही त्याग केलेला नाही, व्रत कोणतीही घेतलेली नाही. कारण अनादी मिथ्या दृष्टीच होता, व्रत तर नव्हतेच. आणि होतेच काय, व्रत दिली की नाही, शरीर आणि आत्मा एक आहे. म्हणजे पराला आपलं आत्मरूप मानलं, म्हणजे बाह्य वस्तूला आपलं आत्मस्वरूप मानलं, म्हणजे त्याला म्हटलं बहिरात्मा. बहिरात्म्याची व्याख्या आहे ना, पर वस्तून आपलं मानलं, न कर्माला आपलं मानलं,
द्रव्यकर्माला आपलं मानलं, भावकर्माला आपलं मानलं, ठीक आहे, पर्याय स्वरूपाला आपलं मानलं. असं एकत्व करणारा जीव कसा अज्ञानी आहे. मग अज्ञान अवस्थेतच त्याला उपदेश दिला, विकृत अवस्थेतच त्याला उपदेश दिला. म्हणजे आपल्याला जे वाटतं की अगोदर त्याने व्रत घ्यावी, काहीतरी त्याचे कशाय मंद होतील आणि मग काहीतरी जाणे, असे नाही. हा, मग कर्णायुगात असं सांगितलं आहे ना की बाबा तीव्र कशाय अवस्था असेल तर बोधी ग्रहण करीत नाही, सांगेल. पण कोणत्या अपेक्षेने? ज्या समयात तो भांडण करतो आहे. लोक व्यवहाराचा दृष्टांत घ्या. जर दोघांची मारामारी चालू असेल तर मारामारीच्या वेळेला तुम्ही त्या क्षणात समजायला सांगा, जरी त्याला सांगता की तुझं म्हणणं बरोबर आहे आणि तू जरा बाजूला हो, त्याच्याकडून घेऊन देतो असं सांगताय, तरी सुद्धा तो ते शब्द ऐकत नाही आणि उलट सांगणाराला 2 टोले मारतो. चल चल बाजूला हो, माझ्याकडून घेऊ द्यायला, ठीक आहे, अशी क्रिया होती. परंतु हा कशाय अंश किती वेळ राहतो, ही तीव्रता किती वेळ राहतं, कर्णायोगालाच विचारायचं. कर्मशास्त्रांना जर विचारले तर कर्मशास्त्र सांगते उत्कृष्ट बंध एक अंतर्मुहूर्तच राहतो. उत्कृष्ट बंध, बंधावली जी आहे एक अंतर्मुहूर्त झाली. पुढे सतत तो तास 2 तास 48 मिनिट सतत उत्कृष्ट बंध बांधू शकत नाही. म्हणजेच उत्कृष्ट बंध बांधण्यासाठी उत्कृष्ट कशाय असे करू शकत की नाही. महत्वाचे सगळे मुद्दे की उत्कृष्ट कशायाची तीव्रता जी आहे ती एक अंतर मुहूर्तच राहते. पुढच्या क्षणात तो अनुत्कृष्टाची किंवा अजगण्याची कशाची आहे ना अशा खाली येतो, उत्कृष्ट राहत नाही. मग याच्यावरून काय झालं, जी तीव्र अशुभाची भावना होती, कशाची जी भावना होती, जी तीव्रता होती, भांडणच करत असेल समजा ऐकणार नाही. पण आपण इथे जेव्हा धर्मचर्चेला आलो आहोत तेव्हा भांडायला लोक आहे नाही, चर्चाच आहे, चर्चाच चालणारच आहे की नाही. म्हणजे इथे शुभ भाव आहे, अशुभ भाव नाही. मला सांगायचं काय, जेव्हा तो ऐकण्याच्या विचारात आला आहे, ऐकून घेण्याच्या विचारात आहे, तेव्हा त्याचे शुभच भाव आहेत. भलेही तो अभक्ष खाऊन आला असेल, अभक्ष पदार्थ भोगून आला असेल, परंतु तरी सुद्धा जेव्हा तो ऐकण्याचा म्हणतो, ऐकू इच्छितो, तेव्हा त्याचे शुभ भाव आहेत. अशुभ भावही एक अंतर मुहूर्तच राहतात. मुहूर्त म्हणजे 48 मिनिट. सतत 48 मिनिट अशुभ भाव राहत नाही, सतत 48 मिनिट शुभ भावही राहत नाही. अंतर मुहूर्तात बदलतात, क्षणात बदलतात. म्हणजे क्षणभर जर त्याचे अशुभ भाव झाले आणि पुढील क्षणात कुठे आला तो शुभ भावाचा, मग या शुभ भावाच्या वेळेला कशायांची तीव्रता नाही. लक्षात घ्या, कशायांची तीव्रता नाही. मग तो समजून घेतोय शुभ भाव आहे, अंतर्मुहूर्तात त्याला वस्तुस्वरूप समजवता येते की हे जीवा तू थोड्या वेळी क्रूर कशावाला होतास, आता तुझे ते क्रूर कशा आहेत का नाही. श्रेणिकाचं उदाहरण जरी की नाही, श्रेणिकाने मुनींना उत्सर्ग केला होता. त्यावेळेला त्याचा आयु वाढण्याचा क्षण होता, म्हणून त्याने नरगती, नरकायू, किती नरकायू, 33 सागरचं नरकायू, उत्कृष्ट नरकाचे आयुष्य बांधलं. म्हणजे अत्यंत दुःख होणारे असं रौद्रत्व असणारे भाव बांधले, भाव केले. मग हे भाव केले असताना त्याचे अशुभ भाव आहेत. म्हणजे त्याने पाप तर केले
है की नाही? मग असा असणारा पापी जीव घरी गेला, 2-3 दिवस होऊन गेले, पत्नीला सांगितले केलीला राणीला की असं असं मी करून आलो, तू माझ्या गुरुची परीक्षा घेतली तर मी तुझ्या गुरुची परीक्षा घेतली आहे. काय केलं तुम्ही? जंगलात गेलो होतो, तिथे ते नग्न मुनी ध्यानस्थ होते, कुत्री सोडली तर काहीतरी चमत्कार करतोय असं वाटलं, आणि मग तिथे मेलेला साप जो होता त्याच्या अंगाला मुंग्या लागलेल्या होत्या आणि तो मी त्यांच्या गळ्यात घालून आलो, आणि आता त्या मुंग्यांची रांग त्याच्या अंगावर लागली असेल आणि आता चावू लागल्यानंतर पळून केव्हाच गेला. हे जसे बौद्ध गुरु पळून गेले, तू अग्नी पेटवला म्हणून शेजारी, तसा तुझाही गुरु पळून गेला असेल, चांगलं उट्ट काढून आलो. बायको म्हणते माझं कसलं उट्ट, तुमचं कसलं? अहो तुम्ही रौद्र नरकात दुःख बांधून आला, काय केलं? चला चला म्हणाले, आता लगेच चला. हा म्हणला आता निरात आहे, आता कुठे जाते? ते काही नाही, चला. तो म्हणाला केव्हाच पळून गेला असेल, ना पक्का बहिरात नव्हता, मिथ्यादृष्टी होता, असे पाप केलंच होतं आणि पापी भावच होते. आणि म्हणतोय काय खुळी आहेस, तुझी आपलं तुझं हृदय नाजूक आहे, तुला आपलं कसं वाटतंय, झोप अजून जरा. सकाळी म्हणाली तसं नाही, जर ते चांगले मुनी असतील, उत्कृष्ट मुनी असतील तर ते तसेच असतील. चला म्हणला काय झोपू वगैरे जरा छान, एक झोप झाली आता दुसरी झोप घेऊ, झोपू जरा आरामशीर, मग बघू सकाळी आरामशीर. चला म्हणलं काय करायचंय, केव्हाच पळून गेला असेल, कोण राहायला लागले, इतक्या मुंग्या भरल्या होत्या त्या सापाला, मला एक चावली तर लाल गुण झालं होतं माझं, कारण साप उतरल्याने एक चावा घेतला की मुंगीने, आणि म्हणजे त्याला इतक्या चावल्या बाबाला सगळं अंगच उघड आहे, म्हणजे सगळं काय राहतो, कोण राहतो म्हणे, उगीच काय कोण राहत नसतंय, झोप. चेन्नी मोठी हुशार, नाना कळा, कळा म्हणजे कला, बुद्धिमान होती ती. म्हणाली असा तर येत नाही, मग काय करा म्हणाली, हे बघा पळून गेला, समजा मी गेले आणि पळून गेला आणि मी तुम्हाला सांगत आले की पळून गेले नव्हते, तसे बसले होते, तुम्हाला काय असणार, आणि तुम्ही प्रत्यक्ष आला तर पळून गेलाय हे प्रत्यक्ष दिसेल आणि प्रत्यक्षच पाहायला मिळेल की पळून गेलेत किंवा नाही. आता याच्या समोर कोडा हो म्हणा, चालला तर आपल्या दोघांचा खेळ आहे, मग काय करायचं. मग म्हणजे आता गेलंच पाहिजे बघायला, म्हणजे जिज्ञासा निर्माण केलेली नसते. चला म्हणा, चला. मग रात्री तर सगळं सजवला, गेले, सकाळी जाऊन पोहोचले तिथे. मग काय सगळ्या अंगाला मुंग्यांनी फोडलाय, रक्त वाहत आहे, तरी महाराज शांत आहेत. आता नरक गती आणि नरकायू आणलेल्या, व्रत तर कोणतेच नव्हते, मिथ्यादृष्टीच होता, पापोभावच होते, आणि भाव हे होते की गेलाच असेल. तिथे गेल्यानंतर कळालं की हे बाबा तर बसलाय, मग थोडस बसलाय, अंगातून रक्त वाटलं, मग काढलं साप, मुंग्यांनी भरलेला साप काढला, त्यांचे अंगावरचे पिंचीन ते मुंग्या वगैरे बाजूला केल्या, बाजूला ते सगळे झाले, सूर्योदय घडत होता, उपसर्ग सगळा दूर झाला, आणि मग त्यालाही वाटलं पश्चाताप, राजा आहे आपले, सततच काही ते क्रोधा राहते राहत नाही. आमच्या दोघांचे भांडण नवरा बायकोचं, पण हा निरपराध प्राणी, निरपराध बिचारे,
याच्यात काही संबंध नाही, काय त्यांचं आमचं. आणि या हिचं उत्तर काढायचं आहे ना, हिला ही दाखवण्यासाठी या निरपराध माणसाला मी त्रास दिला, हे काही बरं केलं नाही. म्हणून ते तिचेच आहेत म्हणण्याचं पश्चातापाचे भाव येतात, शिवभाव. काय त्याने ही मग आता इतका चांगला मनुष्य असे भाव येऊन सहजच काय करतात की ती चेलना सांगत असते की महाराज आता सूर्य होऊन गेलाय आणि ध्यान सोडा, उपसर्ग दूर झालाय, आपण ध्यान सोडा आणि नमस्तो 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 त्रिवार नमस्ते. ती म्हणते तेव्हा हाही नमस्तो म्हणतो. महाराजांनी ध्यान सोडलेलं असते आणि दोघांनी काय सद्धर्म वृद्धी रस्तू आशीर्वाद दिला किंवा परम कल्याण हो आशीर्वाद दिला. परम कल्याण हो आशीर्वाद दिला तर त्याच्या चित्तात विचार येतो की ही तर आता यांना मदत करणारी आहे, म्हणून हिला आशीर्वाद बरोबर आहे, परंतु मी तर वाईट आहे, मला कसा म्हणजे यांचं हृदय थोर आहे. मग दुसरा विचार करतो की अशा निरपराध मनुष्याला जर मी त्रास दिला आहे तर मी अपराधी आहे, मग अपराधाची शिक्षा काय? इथं त्यांना शिरकमल वाहणे, आपला शिरच्छेद करणे, म्हणून तलवारीला हात घालायचा विचार करीत असतो. तेवढ्यातच तो विचार त्याच्या अंतःकरणात प्रगट होतो आहे. त्याच क्षणी त्या महाराजांनी सांगितलं कसा विचार करणे योग्य नाही, शिरकमल वाहू नये. म्हणजे त्याच्या अंतरंगात जे विचार चालू आहे तेही महाराजांनी ओळखले, म्हणजे यांना विशेष ज्ञान आहे हेही कळालं, म्हणून आणखी जरा आदर वाढला. मग पश्चाताप दग्ध होतो. म्हणतो दुसरं काय, मी तर पापी आहे, मग पापी जर आहे तर मला पापाचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे ना, दंड मला माझा मी केलाच पाहिजे असं म्हणतो. तर पुन्हा महाराज सांगतात की तू परमशुद्ध आहेस, नाही चार नाही ना, परमशुद्ध आहेस. महाराजांनी जर सांगितलं तू परमशुद्ध आहेस, तू काही पापी नाहीस, तर श्रेणी राजा विचारत होता ना की मी पापी कसा नाही, मी तर महान पापी आहे. नाही म्हणजे तू तर परमशुद्ध आहेस. कळत की मी परमशुद्ध झालो कसा? मी तुम्हाला त्रास दिला आहे, मला काही त्रास झाला नाही. हो आता रक्त वाहतंय, अंग फुटलंय आणि मीच तर साप गळ्यात घातला, मुंग्याने भरलेला साप घातला, त्याच्यावर पुत्री सोडली वगैरे नाना प्रकार केले मी, आणि मी तर पापी आहे. त्याने पुन्हा तेच उत्तर दिलं की तू शुद्ध आहेस. मग तो म्हणतो मी शुद्ध कसा आहे मला सांग, मला काही कळत नाही. मग आचार्य म्हणतात, यशोधर मुनी नाव आहे त्यांचं, ते म्हणतात तू आणि मी जीव आहे की नाही, ही चेलनाही जीव आहे, हे तुझ्यावर आलेले माणसं जीव आहेत, घोडे जे रथाला जोडले आहेत ते जीव आहेत, या मुंग्या जे आहेत ते जीव आहेत. मग जीव रूपानं जीव जीव स्वरूप करून पाहिलं तर काय फरक आहे आपल्यात? काही फरक नाही. उत्तर दिलं काही फरक नाही. मग या दृष्टीने आपण समान आहोत. मग हे जे जीवत्व आहे ते शाश्वत शुद्धत्व आहे. म्हणजे या नयातून ते सांगतात, कोणता नाही बोलतात सारखा अभेदृष्टीचा द्रव्याधिक नाही. सांगतात की तू शुद्ध आहेस, मी शुद्ध आहे, सगळे जीव शुद्ध आहे. म्हणून त्यांना कोणी विचारले
तुम्ही पाप केलं, पाप लागलेच नाही का? पाप होतच नाही काय? ते सांगितलं या दृष्टिकोनातून पाप काहीच नाही. पण मी तर एवढा पाप केलं. आमची ही तर म्हणाली, चेरिणी म्हणाली की तुम्ही रौरव नरकात जाणार, मग तिचं वचन खोटं आहे का? मग आचार्य सांगतात की बाबा रे, तुम्ही या ट खाण्यातून पाहता है ना, नयाच्या 4 ट आहे. अशुद्ध निश्चय, अशुद्ध पर्याय के द्वारा अशे धर्मात्मक द्रव्य को जानना या कथन करना, क्रोधी जीव वगैरे, पापी जीव. या दृष्टीने पाहिलं तर तू तुला पापी मानतोस. ज्या समयी तू पापाचे विचार केले त्या समयी तुझी पाप पर्याय अभिव्यक्त होती. पण आता विचार केला तर तू पश्चाताप ग्रद्ध आहेस, शोभावाने परिणत आहेस. आता कळलं की पाप पर्याय नाही, शुभाव आहे. मी 3 दिवसापूर्वीचा तू तोच श्रेणी आहेस की जो 3 दिवसापूर्वी होता तोच आहेस. या दृष्टीने द्रदृष्टीने तू शाश्वत शुद्ध आहेस. पर्याय दृष्टीने पाहिले तर तेव्हा पापी होतास, आता पाहिले तर पुण्यवान आहेस, शुभाव आहेस ना. एका जीवावर भेटवा लागलो आपण. पाप पर्यायने युक्त आहे होतास, आता शुभ पर्यायने युक्त आहे, शुभाव आहेस. आणि भावी काळात सिद्ध होणार आहे. लड्डू खाणं सांगितलं है ना. शुद्ध न्याय अथवा पूर्ण शुद्ध पर्याय के द्वारा अशे धर्मात्मक द्रव्य को जानना या कथन करना, शुद्ध निश्चय है केवली अर्हन कार्य समय साथ सिद्ध. भावी काळात सिद्ध होणार आहेस तू. शुद्ध भाव होणार आहे. चटकन समजण्याचे हे दाखवलं म्हणजे. आणि मग त्या सर्वच अवस्थेत तुझ्याजवळ तीच ती जाणणारी शक्ती आहे. पर्यायी भिन्न आहेस, अवस्थेने भिन्न आहेस, पण ज्ञान आनंद गुणवाला पिंड असणारा तो आत्मा तोच तो आहे. तो शाश्वत शुद्ध आहे. आणि या शाश्वत शुद्धतेचं जर तू चिंतन केलेस तर तुझ्या पर्यायात आत्ता अनुभव प्रगट होतो. शुद्ध आत्मानुभव आत्ता प्रगट होतो. म्हणजे पर्याय दृष्टी दाखवली, व्यवहार दृष्टी दाखवली, निश्चय दृष्टी ही दाखवली. आणि निश्चय दृष्टीच्या स्वभावाचं तो चिंतन करतो आणि त्या समयात त्याची काय होते, प्रसव उज्जृंभित तत्वज्ञान ज्योती. त्याची तत्वज्ञान ज्योती प्रगट होते, शुद्ध आत्मानुभव प्रगट होतो. मग आता आहे की नाही, पापी आहे, अव्रती आहे, मिथ्या दृष्टी आहे, त्याला उपदेश दिला की नाही? सिंहाला दिला तिथं त्याला. हा बरोबर आहे, सिंहाला सुद्धा दिला. त्याने तर म्हणून खाल्लं होतं. पोटातही होतं, ओठातही होतं. पोटालाही लागलं होतं ना रक्त, पंजालाही रक्त लागलं होतं, पोटातही पिलं होतं, माणूस गोळा खाल्ला होता, रक्त पिलं होतं. त्यालाही चारणवृद्धी मुनींनी उपदेश दिला आणि त्याने अनुभव केला तर सम्यकदर्शन झाले. मग यानेही श्रेणीकाने अनुभव केला आणि प्रथम उपशम सम्यक्त झाले. क्षेक्षम शाही त्यावेळेला झालं नाही. जे झालं ते प्रथम उपशम सम्यक्त प्रगट झालं. मिथ्या दृष्टी जीव होता, पहिल्या गुणस्थानावरती होता, अवरती आहे, चौथ्या गुणस्थानावरती. चौथ्या गुणस्थानात विचार करण्याचा. मग इथे जरी कुणी पंचम काळात जर जीव आले तर पंचम काळातला जीव 6व्या 7व्या नरकात जाण्यासाठी लागणारे असे तीव्र जे अशुभ भाव आहेत ते करूच शकत नाही. म्हणजे तितके रौद्रता नाही. एक दुसरी गोष्ट, इथे जेव्हा आपण शास्त्र वाचतो आहोत, ऐकतो आहोत, मनन करतो आहोत, म्हणजे अशुभ भावाने आपण परिणत नाही. आणि ठीक आहे की पटलं नाही पटलं, चर्चा झाली, विचार झाले, देवाणघेवाण झाली, त्यात काही बिघडलं नाही. आपली शंका आपण स्पष्ट मांडली, आपले विचार आपण स्पष्ट मांडले. स्पष्ट मांडणंच योग्य आहे. त्यामुळेच काय होईल, देवाणघेवाण स्पष्ट होईल. यात काही विचारणारे काही नाही. ठीक आहे. ही जी
चर्चा आहे, तिला वेगळाच चर्चा आहे, समजून घेण्याचे भाव आहे. आणि या पंचम काळात देखील प्रत्यक्ष अनुभव होतो, म्हणून तर अनुभवाचं वर्णन आहे ना. म्हणजे जर शुद्धात्मानुभव केला नाही आणि बाह्यता मुनी जरी झाला असेल तरी तो पहिलं गुणस्थान राहिलं. व्रत सगळी पालन करतो. लक्षात घ्या, जसं रत्नाकर सावकारने सांगितलं की गृहस्थी जर निर्मोही आहे, निर्मोही म्हणजे ध्रुवाला म्हणतात निर्मोह स्वभाव, आणि त्याचं जर ज्ञानात वेदन करतो तर सम्यक दर्शन झालं म्हणून निर्मोही. आत्मानुभव गेला, निष्कषाय स्वभाव आहे अशा त्या ज्ञानानंद स्वभावाचा विचार केला, प्रतीती केली म्हणून सम्यक्त झाले. त्याचं झालं चौथं गुणस्थान. आणि मुनी जरी सर्व आचरण व्यवस्थित पालन करीत असेल परंतु केवळ पंचपरमिष्ठीचं चिंतन करतो, स्वभावात येत नाही, तर पहिलंच गुणस्थान. पहिलं गुणस्थान राहिलं, मिथ्यात्मक गुणस्थान राहिलं, मिथ्या ज्ञानच राहिलं. असं आहे फरक. म्हणून जिनागम प्रथमता सांगते की बाबांनो प्रथम सम्यक दर्शन करा, सम्यक ज्ञान करा, आत्मानुभव करा. बाह्यता जरी व्रते नसतील तरी अनुभूती प्रगट झाली, स्वतःच्या स्वभावाचे चिंतन करता तेव्हा समभाव आला. बाह्यता काही दिसत नाही परंतु अंतरंगात समभाव आला. कारण सगळे जीव ज्ञानानंद स्वभावी आहेत, भगवान आत्मा. तेवढा जो समभाव आला म्हणजे तिन्ही अंकुर फुटले. अंतरंगात श्रद्धेला सम्यक दर्शन रूप परिणती झाली म्हणून अंकुर फुटला, अनुभव झाला म्हणून सम्यक ज्ञान झाला, प्रत्यक्ष झालं म्हणून त्याला अंकुर फुटला, आणि चारित्र्यात तिकडे ते जाणत असताना समभाव आले. कारण दुसऱ्याबद्दल घेणं देणं सोडणं काही विचारच नाही ना, शुभ अशुभ नाही म्हणून शुद्ध भाव झाले. मग अंतरंगात चारित्र्यालाही अंकुर फुटला. काय झालं नाही, बहिरंगात व्रते काही लगेच आली नाही. ही प्रतीती जेव्हा झाली तवरतीला तेव्हा लगेच काही व्रत नाही. मग असा असणारा जीव काय म्हणतो, साक्षात द्रष्टा असणार आहे ना, द्रष्टारम स्वम, स्वतः है ना, स्वतः स्वयं एव, स्वतः स्वतःला जाणून श्रद्धा करून अनुचरण करण्याची इच्छा असणारा असा त्या जीवाचं अन्य द्रव्यांच्या प्रख्यापन कसं होते असा विचार. म्हणजे जो जीव प्रत्यक्ष अनुभव करतो, मग अनुभव केल्यानंतर प्रश्न हा उठला की मग तुम्ही जर फक्त ज्ञानानेच सांगता चिंतन करा, दुसरं काय सांगितलं नाही, एक ध्रुवाचं चिंतन करा असं सांगता, मग प्रत्याख्यान करायचं की नाही. प्रत्याख्यान म्हणजे त्याग, बाहेरची व्रत घ्यायची की नाही है ना. इति पृच्छन असं शंका उठवली, करायचं की नाही बाबा, कसं काय करायचं, की करायचंच नसतंय की त्याग नसतोच त्याच्यात. मग जर त्याग नसेल तर मग तत्वासूत्रात पहिल्या अध्यायात पहिले सूत्र सांगितलंय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र तिन्हींचा मिळून एक असा मोक्षमार्ग असतो. आणि तुम्ही मग आत्मानुभव तेवढा सांगितला, ज्ञान सांगितलं, समजा श्रद्धा झाली, मग चारित्र रहित मोक्षमार्ग होतो का अशी शंका येईल. तर सम्यक दर्शन होत आहे, सम्यक ज्ञान होत आहे, तेव्हा जे चारित्र आहे समभाव झाले, एक चारित्र. बाह्यता अजून जरी व्यक्त झाली नाही तरी तो अगती असणारा गृहस्थी जीव मोक्ष मार्गस्थ झाला. व्रते पुढे येते म्हणजे अनुभव जो झाला आहे त्यावेळेला चित्तामध्ये आपला निज ज्ञानानंद स्वभाव जसा आहे तसाच इतरांचा आहे म्हणून समभाव आला. त्यात कुठे अहंकार झाला सांगा, की माझा ज्ञानानंद स्वभाव आहे, दुसऱ्यांचाही ज्ञानानंद स्वभाव आहे, तर भेदभाव उच्च नीच भाव झाले नाही.
विषभाव झाला नाही. म्हणून तो जो अंश आहे त्याला म्हणतात अंतरंग निश्चय 40. आणि ते प्रगट झालाय बहिरंग त्याग